सध्या राज्यामध्ये चर्चा आहे ती मुंबईच्या महापौर पदाची। अर्थातच मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार हे सर्व श्रुत आहे, पण यामध्ये शिंदे सेनेने जर हात मागे घेतले तर ते भाजपला अवघडही जाऊ शकतं। मग एकनाथ शिंदे प्रेशर पॉलिटिक्स खेळताय का हा प्रश्न उपस्थित होतो। खरं तर याआधीही 2024च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरून बसले होते। ते नाही मिळालं म्हणून गृहमंत्री पदासाठी देखील त्यांनी हट्ट धरला होता। मात्र तेही नसल्याने त्यांनी कुठलंच पद नको असा निर्णय घेतला होता, पण त्यामुळे पक्षातल्या इतर नेत्यांचा उदय होऊ शकतो या भीतीने त्यांनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पण आता महापौर पदासाठी एकनाथ शिंदे असा हट्ट धरतील का? एकनाथ शिंदेंना ही भीती आहे की त्यांचे उमेदवार फुटू शकतील, म्हणून त्यांनी सगळ्या उमेदवारांना हॉटेलमध्ये नजर कैदेत ठेवलं होतं। म्हणजे हेच का एकनाथ शिंदे यांचं प्रेशर पॉलिटिक्स? तर पाहूयात महापौर पदासाठी शिंदे सेना आणि भाजपमध्ये नेमकं काय घडते आणि त्याचे परिणाम काय होतील। नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट। 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडे 56 आमदार तर भाजपकडे 105 आमदारांची संख्याबळ असतानाही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं। पण त्यानंतर 2022ला शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे 40 आमदार पळवले होते। सोबतच अपक्ष असे 10 आमदार त्यांनी स्वतःच्या बाजूला करून घेतले। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। आता आपल्याकडे एवढं संख्याबळ नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्वतः राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरला। त्यावेळी भाजपने राज्यपालांशी संपर्क साधून मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं हे आम्ही ठरवतो असं सांगितलं आणि संख्याबळ जरी भाजपकडे जास्त असलं तरी एकनाथ शिंदेंनी जो पराक्रम केला होता त्यामुळे मुख्यमंत्री पद त्यांना देण्यात आलं। आता मी हे सगळं का बोलतोय? कारण असंच दबावाचं राजकारण सध्या मुंबई महापौर पदासाठी एकनाथ शिंदे करतायत का हा प्रश्न निर्माण होतोय। मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आणि तब्बल 25 वर्षांची ठाकरे यांची सत्ता बाजूला सारत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युतीने बहुमत मिळवले आणि भाजपला 89 तर शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या। त्यामुळे भाजपला आपला महापौर बनवायचा असेल तर शिंदे यांच्या पाठिंब्याची गरज असणार आहे आणि ही गरज ओळखून आता शिंदे मित्र भाजप सोबत वाटाघाटी करण्याच्या भूमिकेत आहेत। निकाल लागल्यानंतर काही तासातच शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी हे वर्ष बाळासाहेबांचे शताब्दी वर्ष आहे त्यामुळे महापौर पद शिवसेनेला मिळावे अशी मागणी करत भाजपचा पुढचा प्रवास सोपा नसेल हे दाखवून दिले। आता देखील शिवसेना आणि भाजपात दबावाचे राजकारण सुरू आहेच, पण त्याला आणखी गती 22 जानेवारीला मिळणार आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे किमान 2.5 वर्षांसाठी शिवसेनेला महापौर पद मिळावे अशी शिवसैनिकांची भावना आहे। मात्र संख्याबळ पाहता भाजप ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमी आहे, त्याची शिंदे यांना जाणीव आहे। तरीही आपल्या कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि पक्षात बॅकफुटवर गेल्याचा संदेश जाऊ नये यासाठी सुरुवातीलाच 1 वर्ष शिंदे सेनेचा महापौर असावा आणि त्यानंतर उर्वरित 4 वर्षे महापौर पद भाजपनं घ्यावं अशी नवी मागणी शिंदे सेनेकडून करण्यात आली असल्याची माहिती आहे। म्हणजे बघा की सध्या देशातील सगळ्यात मोठी महापालिका ही मुंबई आहे आणि तिथे आपल्या हातात महापौर पद असतानाही भाजप ते सोडेल का? 1 वर्षासाठी का होईना शिंदे सेनेचे महापौर होतील का असे पेचात टाकणारे प्रश्न जनतेला पडतात। सध्या नगरसेवक किंवा गट म्हणून कोणतीही अधिकृत नोंदणी झालेली नाहीये, त्यामुळे 2017 ज्याप्रमाणे ठाकरे यांना मनसेचे 6 नगरसेवक फोडले होते पण त्यांना परत निवडणूक लढवण्याची गरज पडली नाही, त्यामुळे आताही भाजप आपल्यासोबत हे करू शकते हे लक्षात घेत आपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी शिंदे सेनेकडून आपल्या सगळ्या 29 नगरसेवकांना शनिवारपासून मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स अँड हॉटेलात ठेवण्यात आलंय। म्हणजे एकनाथ शिंदे यांना ठाकरेंची भीती नाही तर मित्रपक्ष असलेल्या भाजपचीच भीती आहे। कारण आपण बघत आहोत की गेल्या काही काळापासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे। मग महापौर पदासाठी देखील भाजप पक्षप्रवेशाची खेळी खेळेल का या भीतीने एकनाथ शिंदे यांनी सगळ्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवलं। त्यांचा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत। फुटीचा संभाव्य धोका लक्षात घेता शिंदे सेनेनं आवश्यक खबरदारी घेतली आहे। दुसरीकडे भाजपनं त्यांच्या नगरसेवकांना पुढील 10 दिवस मुंबई सोडून बाहेर न जाण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे पुढील आठवडा यांच्यासाठी मोठ्या घडामोडींचा ठरण्याची शक्यता आहे। शिंदे गटाकडून नगरसेवक एकत्र करण्यामागे प्रशिक्षण शिबिर हे कारण असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। नवनिर्वाचित सदस्यांशी संवाद साधणे आणि त्यांना कामकाजाची ओळख करून देणे हाच या मागचा मुख्य उद्देश असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मात्र त्यामागे आणखी काही कारणे दडली असल्याची ही शक्यता नाकारता येणार नाही, कारण शिंदेंकडे असलेले 24 नगरसेवक हे ठाकरे यांच्याकडे पुन्हा जातील अशी चर्चा होती। त्यातच काँग्रेस आघाडीला भाजपला साथ देण्याची सूत्रांनुसार शक्यता नाही, त्यामुळे ठाकरे यांनी काँग्रेसच्या सोबतीनं काही नगरसेवक फोडले तर
पुन्हा सत्तेत येऊ शकतात, त्यामुळेच दबाव आणि खबरदारी अशी दोन्ही गोष्ट शिंदेकडून करण्यात येते. जोपर्यंत मुंबई महापालिकेचा महापौर निश्चित होत नाही तोपर्यंत शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच मुक्कामी असणार आहेत. या नगरसेवकांची अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील बेलापूर येथील कोकण भवन येथे घेऊन जाणार आहेत अशी माहिती आहे. त्यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षेच्या कडेकोट बंदोबस्तात सर्व नगरसेवकांना एकत्रितपणे बेलापूरला नेलं जाणार आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे सर्व नगरसेवक पुन्हा ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. दरम्यान शिंदे यांनी बोलताना सांगितलं की महापालिका निवडणुकीत आम्हाला जनतेनं महायुती म्हणून जो कौल दिलाय त्या जनमताचा आदर करून आम्ही महायुतीचा महापौर मुंबई महापालिकेत बसवणार आहोत. आम्ही शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष एकत्र मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करणार आहोत. त्यात कोणताही वाद नाही. तसेच आम्ही दोन्ही पक्ष कोणत्याही दुसऱ्या पक्षासोबत जाणार नाही असं जरी एकनाथ शिंदे म्हणत असले तरी त्यांची भीती ठळकपणे दिसून येते. पण यावेळी त्यांनी महायुती हा शब्द वापरला, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. एकनाथ शिंदे यांना भाजपच्या राजकारणाची देखील 4 वर्षात पुरेपूर कल्पना आलेली आहे. त्यामुळे सुरुवातीला 50 जागा शिंदे गटाला मिळतील असे वाटत असताना तब्बल 90 जागा शिंदे गटाने मिळवल्या, पण त्यांचे 29 नगरसेवक निवडून आले. पण हे 29 भाजपसाठी खूप गरजेचे आहे. त्यामुळे विधानसभेसारखी खेळी शिंदे खेळतायत का, म्हणजे प्रेशर पॉलिटिक्स. कारण 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर शपथविधी होण्यासाठी 5 डिसेंबरची वाट बघावी लागली होती. त्यावेळी शिंदे यांनी मागितलेली मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यातील एकही पद शिंदे गटाला मिळाले नव्हते, पण इतर महत्त्वाची पदे त्यांनी मिळवली होती. त्यामुळे आताही महापौर पद भाजपला देणार नाही याची जाणीव शिंदे गटाला असल्यामुळे स्थायी समिती तरी मिळू शकते. यासोबतच सुधार, शिक्षण, बेस्ट, आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिंदे भाजपवरती दबाव टाकतायत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेलेत. 26 तारखेला परत येणार आहेत. त्यानंतर त्यांना आणखी गती येणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांची लवकरच सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची बैठक मुंबईत वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये होणार आहे. शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे येथे देखील आणखी वाटाघाटी होण्याची शक्यता आहे. पण त्याचबरोबर 22 तारीख या सर्व घडामोडीत महत्त्वाची ठरणार आहे. कारण नगरविकास मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार 22 जानेवारी रोजी मुंबईसह सर्व 29 महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत निघणार आहे. मुंबईचे महापौर पद जर अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी साठी जाहीर झाले तर ठाकरे गटाचा महापौर होणार आहे. कारण निवडणुकीचा निकाल बघितला तर अनुसूचित जमातीचे 2च नगरसेवक मुंबईत निवडून आलेत, जे ठाकरे गटाचे आहेत. निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणात मुंबईतील 2 प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. विशेष म्हणजे या दोन्ही जागांवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात एक जितेंद्र वळवी असून हे प्रभाग क्रमांक 53 मधून निवडून आले आहेत, तर 121 प्रभाग क्रमांकामधून प्रियदर्शनी ठाकरे विजयी झालेत. संपूर्ण मुंबई महापालिकेत केवळ हे 2च नगरसेवक अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे. अशा स्थितीत जर 22 जानेवारीला महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले तर भाजप किंवा शिंदे गटाकडे त्या प्रवर्गाचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे नाईलाजाने जर तशी सोडत निघाली तर शिंदे गट आणि भाजपला ठाकरे यांचा महापौर बसवावा लागेल. त्यामुळे ठाकरे यांची 25 वर्षाची सत्ता पुन्हा ठाकरेंकडे येईल आणि मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा महापौर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी देवाची इच्छा म्हणत या तांत्रिक मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. जर नशिबाने साथ दिली तर अल्पमतात असूनही ठाकरे गटाचा महापौर खुर्चीवर बसू शकतो. याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की देवाने महायुतीचाच महापौर ठरवलाय असे म्हटले. परंतु असे असले तरी तांत्रिक पेच नाकारता येणार नाही. आरक्षणाच्या लॉटरीमध्ये जर एसटी प्रवर्ग निघाला तर भाजपच्या 89 जागा असूनही त्यांना महापौर पदावर दावा सांगता येणार नाही. पण राज्यात सत्ता असल्यामुळे आरक्षण आपल्या सोयीचे व्हावे यासाठी सरकारकडून प्रयत्न होणार हे नक्की आहे. त्यामुळे 22 तारीख अतिशय महत्त्वाची बनली आहे. त्यामुळे आज घडीला कधी नव्हे ते मुंबईचे महापौर पद महत्त्वाचे बनलंय. भाजप, शिंदे गट आणि आरक्षण सोडतीवरती ठाकरे देखील या स्पर्धेत आहेत. त्यामुळे पुढील आठवडा राजकीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिंदे गटाला महापौर पद मिळणार का, भाजपकडून पहिले महापौर होण्याची संधी कोणाला मिळणार, की आरक्षण सोडतीचा लाभ घेऊन ठाकरे बाजी मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.